नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पापडीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीची पापडी घेतलेली, ही कशी बनवायची ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। तर ह्याला काय करायचं माहिती आहे का, चुरून घेऊया पहिले। हे 150 ग्रॅम आहे, बारीक करून घेतली बघा। अशा पद्धतीत बारीक करायची, ह्याच्यापेक्षा जास्त अशी बारीक करायची नाहीये। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। ही मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे काय टाका, मी अर्धा चमचा टाकलेली आहे। काळं मीठ आहे, हे चाट मसाला अर्धा चमचा, काळं मीठ थोडंसं टाकलेलं आहे, तर साधं मीठ थोडंसंच टाकायचं। म्हणजे दोन्ही मिळून तुम्ही अर्धा चमचा जरी टाकलं तरी चालेल। साधं मीठ टाकले आता मी। आता ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे। कुटून घ्यायचा, कापून घ्यायचा नाही, त्याच्यामुळे काय होतं, त्याचा रस जो निघतो ना मिरचीचा, तो त्याच्यामध्ये चांगला मिक्स होतो। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर, एक मोठ्या आकाराचा कांदा बघा चॉपरला मी बारीक केलेला आहे, आणि अर्ध टमाटर घेतलेलं आहे, ते पण चॉपरला बारीक केलेलं आहे। हे सगळं टाकायचं। तर ही जी करतो ना आपण चटणी, ही कधी करायची, हे बाकीचं सगळं साहित्य कालवून ठेवायचं आणि जेवताना हे बाकीचं टाकायचं, कारण ना जास्त वल्लापणा येईल तिला, मग खायला वाटणार नाही। तर जेवताना एकदम जे कांदा, टमाटर, कोथिंबीर नंतर टाकायची, बाकीचं सगळं साहित्य मिक्स करून पहिलेच ठेवायचं। जे कोरडं जे साहित्य आहे ना ते पहिलेच मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये थोडीशी मॅगी मसाला टाकणार आहे, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, एकदम थोडासा टाकलेला आहे चवीसाठी। आता हे सगळं मिक्स करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करायचं, मस्त लागतं एकदम। जेवताना काय होतं, वेगवेगळं काहीतरी तोंडी लावायला असावं। तोंडी लावायच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे पहिले मिक्स करून घेते। मिक्स करून झालेलं आहे बघा, असं मस्त एकदम मस्त, चवीला तिखट छान लागतं आणि झटपट रेसिपी। काय होतं माहिती आहे का, आपण भाज्या वगैरे सगळ्या अपलोड केलेल्या आहेत, असं वाटतं ना आपल्याला काहीतरी जेवताना अजून थोडंसं वेगळं असावं, म्हणून मी हे तुम्हाला दाखवलेलं आणि झटपट असं होतं। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे। आता तुम्ही ह्याच्यात काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही कच्ची कैरी आता भेटते, कच्ची कैरी पण खिसून टाकू शकता, मस्त लागल। करून बघा अशा पद्धतीमध्ये। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।